शुभम केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली तरुणांची क्रांतीची वाट. प्रस्थापित पक्षांना दूर ठेवत पुरोगामी विद्यार्थी संघटनेची कंधार तालुका कार्यकारिणी जाहीर. नमस्कार, मी रिया पवार, रिपब्लिक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते आणि ही बातमी आहे कंधार येथून. आमचे प्रतिनिधी संतोष सोमासे यांच्याकडून पाहूया सविस्तरपणे. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या वाटेवर न जाता विद्यार्थ्यांचे, शेतकरी, कामगारांचे आणि कष्टकरी समाजाचे प्रश्न घेऊन संघर्षाची नवी दिशा स्वीकारण्याचा निर्धार कंधार तालुक्यातील तरुणांनी केला आहे. तालुका अध्यक्ष शुभम केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी विद्यार्थी संघटनेची कंधार तालुका कार्यकारिणी 2026 जाहीर करण्यात आली. कंधार रेस्ट हाऊस येथे झालेल्या कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी नियुक्तीपत्रांचे वाटप करून त्यांच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. तालुका अध्यक्षपदी शुभम केंद्रे, तालुका उपाध्यक्षपदी निलेश मुंडे, तालुका सचिवपदी श्रीवर्धन सोमकांबळे, संघटन सचिवपदी करण पवळे, सोशल मीडिया प्रमुखपदी आशिष वाघमारे, कॉलेज समन्वयकपदी विलास मुसळे, आंदोलन आणि जनसंपर्क प्रमुखपदी ॲडव्होकेट संतोष रंजिरे आणि प्रशिक्षण प्रमुखपदी आकाश केंद्रे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच शुभम फसमाले यांच्याकडे मुखेड तालुका निरीक्षक तर सुमित डाकोरे यांच्याकडे लोहा तालुका निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना तालुका अध्यक्ष शुभम केंद्रे यांनी ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार, कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यासोबतच त्यांच्या संघर्षात संघटना खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील असा निर्धार व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघटनेचे कार्य गावागावात पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केलं. प्रस्थापित पक्षांच्या राजकारणापेक्षा संघर्ष, विचार आणि परिवर्तनाची वाट निवडत तरुणांनी पुरोगामी विद्यार्थी संघटनेत प्रवेश करून नवी दिशा स्वीकारली अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कंधार तालुक्यात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमकपणे काम करण्याचा निर्धार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी केला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. पत्रकार संतोष सोमासे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमातून कंधार तालुक्यात पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. असेच नवनवीन बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.